आजकालच्या जगात ट्रेकिंग म्हटलं की ट्रेंड झालंय, एक फॅशन झालं. ट्रेक हा नक्की आपल्या शरीरासाठी आणि आपल्या जीवनासाठी लाभदायक ठरतो. नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सत्यजित बनकर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सोशल अवेअरनेस मधला आज थोडासा वेगळा विषय घेऊन आलोय. विषय आहे आपल्या आवडीचा. गेली 15 वर्ष ज्याच्यामध्ये आपण सेवा दिली, सेवा नाही म्हणता येणार, पण ज्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट दिला आणि जे 15 वर्षाची आवड जपली, आवड म्हणते, त्या आवडीच्या संदर्भातला आजचा विषय. लोकांना छंद म्हटले, आवड म्हटले की बऱ्याच विविध माध्यम असतात आवडीचे आणि छंद जोपासण्याचे. त्यातला माझा माध्यम एक म्हणजे ट्रेकिंग. ट्रेकिंग म्हटलं की ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली गेली 15 वर्षापूर्वी, त्यावेळेस फार कमी लोक अशी होती जी ट्रेकिंगला जायची, कमी लोक बघायला मिळायची. पण आजकालच्या जगात ट्रेकिंग म्हटलं की ट्रेंड झालंय, एक फॅशन झाले. कित्येक जणांना ट्रेकिंगचं महत्त्व माहीत नसेल. त्या गडकिल्ल्यांवर जातो आपण, महाराजांच्या गडकिल्ल्यांवर जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी जे गडकिल्ले उभे केले त्यांच्यावर ट्रेकिंगला जातो आपण, त्या किल्ल्यांवर. पण तिथं काय जोपासलं पाहिजे आणि काय त्याची देखरेख केली पाहिजे, बऱ्याचशा लोकांना त्याची कल्पना येत नाही. आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी वारंवार इन्स्ट्रक्शन देत असतो, कचरा करू नका, कचरा टाकू नका, गडकिल्ले स्वच्छ. तर मोठ्या प्रमाणात तिथे कचरा होतो, प्लास्टिकचा असतो, पण तो त्याची आपण केलेला कचरा आपण स्वतः खाली घेऊन आला पाहिजे, किल्ल्यांवर नाही ठेवलं पाहिजे. जे नावं वगैरे लिहितात ते फार अगदी वाईट परिस्थिती आहे. किल्ल्यांच्या दगडावर आपल्या मावळ्यांनी रक्त सांडून त्या रक्ताचं पाणी करून ते किल्ले उभे केले. तिथं आपण त्या लव शेपमध्ये म्हणा, कशामध्ये नावं टाकतात, फार वाईट अवस्था आहे. तर या संदर्भात जे नवीन न्यूकमर्स आहेत, जे ट्रेकिंगला जातात, किल्ल्यांवर जाऊ किंवा अजून कोणत्या पॉईंट्सवर जाऊ, थोडंसं इन्स्ट्रक्शन किंवा म्हणा काही दुर्घटना घडल्या, आमच्या ओळखीच्या बाबतीत पण घडल्या असं ऐकायला मिळतात. तर त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओला आजच्या या संदर्भातला पुढे जाण्याआधी आता जून महिन्याचा नुकताच चालू झाला आहे आणि पावसाळा म्हटला की ट्रेकर्सची पंढरी. बरेचसे प्रोफेशनल ग्रुप आहेत, काही ग्रुप साधे असतात, काही नवीन असतात, ते ट्रेकिंगला जातात. पण ते ट्रेकिंगला जाताना मला एक सांगणं आहे की जे स्पेशली जुने आहेत त्यांच्याकडे तर नॉलेज असतोच आणि ते सुद्धा नॉलेज डिस्ट्रीब्यूट करतात. त्यांचं म्हणजे न्यूकमर्स आहेत त्यांनी स्वतःला सांभाळा. ट्रेकिंगला या पावसाळ्याच्या दिवसात जाताना, आता नवीन ज्यावेळेस नुकती पावसाची सुरुवात होते, त्या दरड कोसळण्याची, ती माती सारण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यावेळेस स्वतःला सांभाळा. ट्रेकरचे गाईड असतील त्यांचे इन्स्ट्रक्शन सांभाळा, त्या इन्स्ट्रक्शननीच फॉलो करा आणि स्वतःचं डोकं जे न्यूकमर्सनी लावण्याचं प्रमाण कमी केलं आणि गाईडचं प्रॉपर ऐकलं तर दुर्घटना सहसा होत नाही. सुरुवात करताना तुमच्या बॅगमध्ये एक एक्स्ट्रा क्लॉथ म्हणजे एक्स्ट्रा तुमच्याकडे कपडे असले पाहिजेत. पावसाचे दिवस आहेत, बॅक कवर असला पाहिजे, शूज चांगले असला पाहिजे, फुल ट्रॅक असली पाहिजे, फुल स्लीवचे टी शर्ट्स आपण घ्यायला पाहिजे, कॅप असायला पाहिजे, रेनकोट असायला पाहिजे, छत्री अवॉइड करा, वापरूच नका. पुन्हा या सगळ्या गोष्टी आल्या, छोटे स्नॅक्स असले पाहिजेत बॅगमध्ये. या सगळ्या गोष्टी सांभाळा आणि ते सोबत घ्या. फर्स्ट एड बॉक्स असला पाहिजे. आणि ट्रेकिंगला जाताना आपण स्वतःला सांभाळा. निसर्गाची जी जेवढं सांभाळते निसर्ग तेवढं सांभाळा. ज्या भागामध्ये झाडं कमी असतील ते या दरम्यान झाडं लावण्याचा प्रयत्न करा. आणि शक्यतो ट्रेकिंग करताना आपण ट्रेकिंग चालू केली आणि उतरताना तुम्ही जास्त स्पायसी वगैरे खाण्याचं कंट्रोल करा की जेवढं स्पायसी तेवढं तुम्हाला ताण जास्त लागेल, थोडा दम लागण्याचा चान्सेस जास्त होईल. त्याच्यामुळे सॉफ्ट आणि चांगलं असं पौष्टिकच खा आणि व्यवस्थित ट्रेकिंग करा. आणि सुरुवातीला आपण ट्रेकिंगला ज्या पॉईंटवर जातो त्याची जर माहिती आणि गुगलवर जर व्हिडिओ बघितले आपण, तर त्याची अगोदर तुम्ही अवेअर होता. म्हणजे तिथली पायवाट कशी आहे, तिथे जायला इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे, तिथे पॉईंट्स किती आहेत, वेळेचं मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण घरातून निघाल्यापासून म्हणजे ट्रॅव्हलिंग असेल, तिथे सकाळ अर्ली मॉर्निंग ट्रेक चालू केल्याच्या नंतर असेल, पुन्हा ट्रेक झाल्याच्या नंतर डिसेंडिंग असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये जर टायमाची मॅनेजमेंट झाली तर आपल्या रिटर्न यायला प्रॉब्लेम पण होत नाही. हवामानाचे बदल फार होत असतात त्या पावसाळ्याच्या दिवसात. त्या हवामानाच्या बदलानुसार ज्यावेळेस वर आपण गेल्यानंतर वारा जोरात सुटतो, आपली जी किनारी असेल, आपण वर ट्रेकिंगला गेलो, उंचावर गेल्यावर किनारी असतात, त्या किनारीला कुठे पकडायचं, मध्ये आपण उतरताना असेल, चढाई असेल, त्या चढाईच्या वेळेस तिथे मग कुठे कातळ असतात, ते कातळानंतर कुठे झाडाची फांदी असते. शक्यतो ही बाग पकडण्याचं अवॉइड करा. कधी ते
छोटे जे पावसाळ्याचे साप असतात त्यांचं त्या झाडांवर असण्याचं प्रमाण असतो, किंवा काय एखादी झाडं हातात येण्याचे चान्सेस असतात, आपला तोल जाऊ शकतो. छोट्या पायवाटेत मस्ती करणं कमी म्हणजे टाळावी. मस्करी असेल, आपल्या क्राऊड आपण भेटला, थोडासा आपला बाहेर गेला एन्जॉयमेंट असते, तिथे सध्या जाताना एन्जॉयमेंट करा, पण ती स्वतःला सांभाळून करा. आणि या सगळ्या गोष्टीची आपण आवर्जून काळजी घ्या आणि ट्रेकिंग करा. नवीन ट्रेकर्सना फार महत्त्वाची माहिती आहे, आपण त्याचा नक्की फॉलो करा. आता महत्त्वाचं म्हणजे ट्रेकिंगचे फायदे. तर ट्रेकिंगचे भरपूर फायदे आहेत. म्हणजे मी तरी असं सांगतो की काहींना रिसॉर्टची आवड असते, काहींना बीच वगैरे फिरण्याची आवड असते, म्हणजे आउटिंगचं पकडलं तर. पण आम्हाला आणि मला स्पेशली ट्रेकिंगची आवड. त्याचे फायदे बरेच आहेत. फायदे, पहिली गोष्ट अशी आहे म्हणजे तुम्हाला आउटिंग करायला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगला गेलात तर महाराजांचा इतिहास बघायला मिळतो, स्वतःच्या डोळ्याने बघायला मिळतो, त्याला अभ्यासाला मिळतो, म्हणजे शिकवण आत्मसात करायला मिळते. आणि शारीरिक फायदे बरेचसे आहेत. शारीरिक फायदे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडता त्यावेळेस तुमचं शरीर, ज्यावेळेस तुम्ही ट्रेक चढता त्यावेळेस शरीरामधलं थकान असते ती आपल्या चांगल्या ॲटमॉस्फिअरला गेल्यावर बरी होते. विविध क्षेत्रातली माणसं भेटतात, त्याच्यामुळे तुमची ओळख वाढते, चांगल्या ओळखी होतात, त्याच्यातून चांगले नातेसंबंध तयार होतात. ते ओळखी नक्की डेफिनेटली आपल्या लाईफला कामाला येतात. आणि तुम्ही ज्यावेळेस श्वास लागतो, दम लागतो, त्यावेळेस मोठ्या असं लांब श्वास घेता, त्यावेळेस तुमचे लंग्स कॅपॅसिटी असते, फुफ्फुस असतात, त्याचा विकार असेल एखाद्याला किंवा त्याच्यामधले पण विकार दूर होतात की तुम्ही लांब श्वास घेता, श्वास घेण्याचा तुमचं प्रमाण वाढतं. आणि त्यामुळे श्वासाचे आजार असते, लंग्सचे आजार असते, त्याच्यामध्ये पण चांगले बदल घडण्यात येतो. फिटनेस, जे तुम्ही जिममध्ये जाता कॅलरीज बर्न करण्यासाठी, या ट्रेकिंगच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही चालता असता तर बरेचसे कॅलरीज बर्न होतात, तुमची तंदुरुस्ती चांगली राहते, ॲटमॉस्फिअर चांगला मिळतो, शारीरिक क्षमता वाढते. तुमची शारीरिक क्षमता ज्यावेळेस आपण पूर्ण ट्रेक ओव्हरऑल करतो, तेवढा चालतो पावसातून पाण्यातून, त्यावेळेस तुमची स्वतःची कॅपॅसिटी, शारीरिक क्षमता ज्यातली वाढ तुम्हालाच बघायला मिळते. म्हणजे शरीरासाठी पण ट्रेक चांगला आहे, मानसिकतेसाठी पण चांगला आहे. कारण बाहेरच्या क्षेत्रात गेल्यामुळे, बाहेरच्या ॲटमॉस्फिअरला गेल्यामुळे तुमच्या मानसिकतेमध्ये बदल होतो, तुमच्या शारीरिकतेमध्ये बदल होतो, तुमच्या आरोग्यामध्ये बदल होतो आणि विचारांची देवाणघेवाण होते. या सगळ्या गोष्टी आपल्या या ट्रेकिंगसाठी फायद्याच्या आहेत. आवड असेल त्यांनी नक्की ट्रेक करा. तर करताना जे बिगिनर आहेत, ते नवीन आहेत, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा, सांगितलेलं इन्स्ट्रक्शन फॉलो करा, एका चांगल्या गाईडच्या माध्यमातून पहिलं ट्रेक करा आणि नंतर सोलो केलं तरी चालेल. आणि हे ट्रेक नक्कीच स्वतःला आणि शरीराला आणि आपल्या आवडीला जर चांगलं जोपासलं, आवड निवड चांगलं जोपासलं, ट्रेक हा नक्की आपल्या शरीरासाठी आणि आपल्या जीवनासाठी लाभदायक ठरतो.